काय बाई निरा घनानाच झाला ना, काय करू? मला तर टेन्शन येऊन गेलं, काय करून काय नाही. थोडं घनघन पाहू पाहू नाही काय माझी छाती दणनल्या आणि करून आणि कसं करू आम्ही आता नाही का माझ्याकडून कामही नाही हो आता म्हणून ते एवढा घनाना झाला. काय करावं? चिंकेचे बाबा चिंकेचे बाबा मला गॅस उचलून द्या बरं. सिलेंडर उचलत नाही, मार घन घन झाली तर सिलेंडर घेऊन जा बरं तिकडे. हा चांगलं घासघूस करतो मी. चिंकेची माय काम काही करू नको, दुखणं काही आणू नको, रिकामा कामाचं नीला दवाखान्यात न्याय लागते. करू नको हे, राहू दे, काही नाही होत. घराला दिसला तर चिंकेचे बाबा मला बरं नाही लागून आलं, घन घन वाटून आलं. बरं करतो मी. काय करतो खरी, मी डबल दवाखान्यात नेणार नाही तुले. लय झालं ते नाटक. ठीक आहे, पाहुणे झाले का एवढं पाहिले काय करायला लागते. कुणी नाही येत पण चांगलं नाही वाटत, मलाच गमत नाही. चल खाचल अजिबात करायचं नाही. काय करू? बसत जो हलवलं. चल बसायचं काही नाही, बस ना तशीच बस. पण हे दुखणं तुय मग तुला भरती करा पण मा मागं काय कामाला जाणं नाही होत नाही काही नाही, मग त्याच मागं लागत बसायला लागत. काम महत्वाचं काय हे दुखणं महत्वाचं आहे. पप्पा मी नाही करत, तुम्ही ऐकत नाही, कशीच नाही ऐकत. ऐकणार आहे तुय? हा मी घाईस येऊन गेलो तुला औषध देऊ 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 किती औषध देऊ तुला मी, तू अजून म्हणतो कामच करतो. रोज ना केलं नाही तर काही मरतं काय? नाही केलंही नसतं, मला पोरगी असती तर मग मी काय केलं असतं. निरा 2 पोरं झाले म्हणून पोरगी असती तर मला काम नाही करायला लागलं असतं. कसं पोट्टे कोणत्या कामाचे आहे? काही नाही, त्या गोष्टीला पस्तावायचं नाही, अजिबात पस्तावायचं नाही. तुला सांगून दिलं, तू टेन्शन नको घेतो. मी एखादी बैल लावून देईन कामाले, नाही तर एवढे पैसे झाले का तुमच्या पैसे बैल लावा जुकते? नको बरं. तुला येते प्रेशर जास्त, काही तू हे नको करू. राहू दे, मी चाललो, नाही तर आता चाललो मी बाहेर. बसून राह, झोपून राह, अंगठा कुलीच. चष्मतान करतो, जाऊ द्या. मी करतच नाही ना आता. स्वयंपाक करत जाईन, रात जाईन मशीन मध्ये कपडे टाकत जाईन. ते बसत नाही, मी चालली बाहेर बसायला. मस्त बाईसंगत गोष्टी करतात आणि तिथं बसून राहतो. नाही काही नाही होत, बसत जाय बाहेर, मस्त मन मन फ्रेश राहते तुझं. त्या माणसाला काही शोकात नाही मध्ये. हा ह्या माणसाला नाही काय आम्ही कोणचं काम केलेलं बरं दिसत नाही. चाललो मग मी कामाले, त्याची काळजी घेजो. येतो ना बाप्पा, तुम्ही किती काळजी करता मला समजतच नाही. एवढी काळजी कायलेच करता? मी नाही काळजी घेऊ तर कोणाची घेऊ, त्याशिवाय मला हायच कोण. का बरं? माणूस गेला आता कामाला करतो मी साफसूफ आईले करतो. अजून बिमार पडशील तर अजून माणूस कावरण त्याला चांगलं दिसलं ना अजून बडबड करन तुलेच. हो दे, मी नाही म्हणते तर नाही करायचं. मस्त बाहेर बसतो, बाईसमोर गोष्टी करतो. आता मी बाहेर दिसते इथून येईन तर येईन एखादी बसाले, मस्त गोष्टी सांगाले. मला गमते. मग आता घर सोडून जाताना येत ना, मस्त बाहेर जाऊन बसली असती, दिसते इथून बाहेर काय जातं बस इथं. झाडाकडे पाहिल्यावर लय आनंद होते. पण मस्त आहे झाड. हा मस्त झाले मागडचे झाडं. तुम्हाला आवडते का मागडची झाडं? सांगा बा. मस्त दिसून आले, हिरवी हिरवीगार झाले. रोज पाणी टाकतो ना मी तेले, म्हणून चांगले दिसते. खालची पाहिजे कशी दिसते तर झाडं जाऊन पाहिजे बाबा. खाली मस्त दिसून आलं, मला लय आवडले खालचे. हे झाड मस्त दिसून आलं. हा ताजे ताजे दिसून आले. आता रोज पाणी टाकतो मी, चांगली दिसते. झाडासंगत बोलून आली हो तू तर. कोणी सोबतच नाही तर मग कोणा संगत बोला? झाडे संगतच बोला आपल्या ना बाप्पा. त्या संगत बोलाले मी. हा काही गमून नाही आलं तर चल म्हटलं त्याच घरी म्हणून आली. ये बस. घरची झाडं लय आवडते ना मला, पण माझ्या घरी लागतच नाही. त्या घरच्या कलमाने नाही ना तर लागूनच नाही आल्या. घरी किती मस्त कुंडेत लागल्या. माझ्या घरी कुंडेत नाही लागून आल्या. काय झालं तर कशा लागत नाही? मग एखाद्या दिवशी म्हणले जो मी लावून देईन मस्त तुझ्या घरी झाडं 4-5. ये जो बरं. हा त्याच घरचे घेऊन ये जो, माझ्या घरी लावून दे जो. घरी नाही काय शेवंतीचे भल्ले मस्त फुलं आले बिचारे झाडाले. किती मस्त दिसते लट 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 माळीवर. पाहिजे तू ते त्याच्यातलं एक झाड ने जो. नीन मी. तू येशील काय माझ्या घरी भांडी घासाले, साफसूफ करायला येशील काय? आता काही म्हणले काम पण नाही. माझ घरी घन झालं. कामाला जातो ना रोज, होत नाही बिचारे माईकडून. हा तिकडून आल्यावर कामावून आल्यावर होती का बिचारे? माझ घरी किती घनाना पडला आहे व. कशी तरी घरी राहिली, पाटण पाट टुकून आली. हा घरी राहिली तर गमलं नाही म्हणून तर त्या घरी आली मी. अगचा माणूस करू नाही देत ना मले. हाय ह्या बिमारीच्या करता नाही येत ना मले जास्त काम. मग म्हणते दवाखान्यात नेऊ का तुले? नसन तसं मार बोलते बाई. काय करा मग? करू नाही देत तर मग अजून साफसूफ दिसलं तर अजूनही बोला, म्हणून काही केलं नाही बाई म्या. गावात नाही तर काय किती वेळा भरती करते भाऊजी. हा ते दुःखच राहतं का एवढाला पैसा लागते आणि तुले काम करू देशील काय म्हणून तर म्हणते काम करू नको म्हणून. आता काय करू बाई, दुखतेच माय. बिमारीला मोठी कावली दिवस निघते त्यापासून. गोयास काय बाई ह्या गोया. चांगला डॉक्टर भेटत असेल तर सांग बरं मला. मी दुरुस्त झाली पाहिजे बाई. लयच मला कसंच्या कसंच लागते. डॉक्टर असतं तर सांगितलं नसतं का? त्या बिमारीला इलाज नाही ना त्या हार्टच्या. काय करतात कशी रात जाय बाई. कामं मामा धंदे करत नको जात जास्त. जेवायचं करत जाऊन रात जाय. घरचा माणूस येतच असं म्हणते कायलीच करा लागते म्हणते तुला कामं. दिसू दे म्हणते घराना म्हणते घरात. पहिल्यापासून करून होती ना मी. मला कसंच गमत नाही घरात. नाही कसंच गमत नाही. काय करून काय नाही. बसले का तू आलीवर? ये त्यासोबत काम होतोस तो ताई. काम एवढं तुले इकडे कामाला येत जाशील काय? काम आहे तुमच्या घरी?
साफसफाई करून दे माय घर. हा चांगल्या सज्जे मज्जे सब झाडून दे आणि पसारा सगळा रोचून दे माय घरचा. तू देतं काय? करू दे ना. त्या दिवशी काम नाही रे ना, त्या दिवशी ताई काय त्या दिवस निघन व त्या वाट किती दिवस पाहू माझ्या घरात पाय तू किती घणानं झालाय. म्हणून तर म्हणाली येतं काय म्हणून कामाला. येतं काही इले विचारलं हे म्हणे माई कंबर दुखून आली म्हणे, माईकडून होत नाही म्हणे घरचं काम. म्हणून काही हे नाही म्हणे, तू तरी ये बी. येतो ना ताई करून. तुला विश्वास आहे ना मावर, मी देतो ते काम करून. 2 दिवस काम होऊ दे हे वावरातलं, मग त्या घरचं करून देतो मी. येजो बाई खरंच येजो. त्या काही पैशाचा वाद आहे नाही. तू तेवढे म्हटले तेवढे देतो मला पैसे, याचा काही मला शंका नाही आहे. बायकोंच्या गोष्टी करून आल्या त्या ओट्यावरच्या तिच्या. धंदेच कोणच्या आहे आणि रावट्यावर बसणार चुगल्या करून नाही याच्या त्याच्या त्याच्या. काय बाई बिमारीच्या बाई, तू काही त्याच्या इकडे लक्ष देत नको जात. तू तुझ्या मस्त फ्रेश राहत जाय तू. हो मी कायचं टेन्शन घेतो, मी मस्त राहतो आता. टेन्शन नाही घेत, बिमारी फिमारीचं नाही घेत तर काहीच नाही घेत. कोण मला म्हटलंही ना तर मी तेही घेत नाही टेन्शन. ते म्हटलं माझ्या तोंडावरही म्हटलं तर मला काही वाटत नाही. आता कहून जगाच किती दिवस लागते हो मला. जगली तर जगली, नाही तर जगली नाही, असं काम आहे. सारखं पाहिजे, जास्त कानावर घेतलं ना आपल्यालाच म्हणायला त्रास होते बाई. हा बुडाबुडीचं सांगणंच होतं, कोणासमोर घेणं नाही देणं नाही. मस्त राहायचं, कोण काही म्हटलं तर टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्यापासूनच सांगणं तर नाही. बुडाबुडी मस्त होते बाई स्वभावनं मेले म्हणून. नाही तर आता मला किती आधार राहिला असता नाही बुडाबुडीचा. नाही ना, आता काय करतं तुला एवढा पस्ता वाटते. बुडाबुडी नसते तर नसन तसं काही करत नको जायचं. बुडाबुडी हाय नाही तर आता काय करतो, ते आईला बोलावून घे ना 8 दिवस इथं. मन रमते चांगलं, बोलावून घे ना 8 दिवस ते आईले. आईच्या मग काही अकत नाही का ना तू हाय ना तू अगो लागते किती. नाही तर सुनफन पण करते, काय करतो मग राहू द्या लागते तिथंच. आईच्याच घरी आहे सुनायचा आकात कलकल कलकल राहतेस. सासूच्या मागं कलकल असतेस. तिला लय साई ना नातवायची येत नाही म्हणते. तिला म्हटलंय ना 8 दिवस ये म्हणून तर येत नाही. ते राहिले माझ्या घरी, एवढं दुखते तरी माय. पण सांगतो तुमच्याविषयी कोणत्या गोष्टी तुम्ही चांगले आहे दोघी जणी म्हणून सांगतो. आपल्या पुऱ्यातल्या बायका लय घरफोड आहे, काही दोघी तिघी लयच आहे. निरा वट्यावर बसणं आहे, घरफोड नाही. लोकांच्या घरात मुनके घालणं आहे, निरा राहिले कोणते धंदे नाही म्हटलं राहिले. म्हणून तुम्ही त्याच्या संग जास्त बोलत नाही. त्याच्या घरात भांडणं झाले का चालल्यास होय बाहेर, बाहेर चालल्यास होय. त्याला कोणते धंदेच नाही ना उरले. याच्या त्याच्या घरी भांडण झालं का चला बाहेर. तिच्या घरात भांडण नाही ना, काची कोणी करत म्हटलं ते एवढ्या बदमाश आहे. दुसरीच्या घरात लय इंटरेस्ट आहे ना, आग लावायले लय इंटरेस्ट आहे. आग लावायचं आहे निरा पक्क्या. किती केलं बाई सासू सासऱ्याचं, किती तुझी सासू एवढी अरकाट होती तरी त्या किती केलं म्हटलं. नाही लागत असते तर काय आपण नाही करून तर गाव लोक करून का आपल्या घरच्या लोकांचं.